रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गुरुजी नमस्कार। तर कशा आहात सर्व? तर आपल्याला मोरवळा बघा इथे किती छान मस्त टेस्टी झालेला आहे। एकच नंबर असा झालेला आहे। कलर तर बघा किती छान असा मस्त आलेला आहे। खूप चविष्ट आणि खूप छान असा मस्त झालेला आहे। याच्यावाले फायदे सुद्धा खूप छान आहे। तर तुमचं जर डोकं दुखत असेल, तुम्हाला पित्त वगैरे जर होत असेल, तर हे तुम्ही सकाळी उठल्या तुम्ही जर समजा 2 चमचे जर खाल्ले, म्हणजे याच्यातल्या 2 फोडी जरी खाल्ल्या, तर तुमचं पित्त आणि डोकं दुखणं लगेच थांबन। तर एवढं छान असं मस्त झालेलं आहे। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि अशा पद्धतीने मोरवळा कसा बनायचा ते आज आपण बघूया। तर मोरवळा बघा किती छान आपल्याला टेस्टी मस्त झालेला आहे। एकच नंबर असा झालेला आहे आणि खूप चविष्ट सुद्धा आहे। तर आता हे तुम्ही एक बरणीमध्ये सुद्धा भरू शकता। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि मोरवळा कसा बनायचा ते आज आपण बघूया। थंडीचा महिना चालू झालेला आहे आणि आवळे भरपूर येतात बाजारात, पण माझे काय आवळे काही बाजारातले नाही आहे, आमच्या ताईच्या घरचे आवळे आहेत। तर आवळे आलेले आहेत तिथं। तर आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहे। तर छान असे 2 ते 3 पाण्याने मी ते आवळे 2 घेतलेले आहे। तर चला कुकरमध्ये कसे उकडायचे ते आज आपण बघणार आहोत। इथे आपण कुकर घेतलेले आहे। कुकरमध्ये पाणी घालून घ्यायचं आणि जाळी ठेवायची। डायरेक्ट पाण्यामध्ये आपल्याला आवळे उकडायचे नाही आहे। एक कुकरचा डबा घ्यायचा आहे। पाण्याचा वापर न करता आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये आवळे घालून घ्यायचे। 3 शिट्ट्या झालेल्या आहे। आता आपण गॅस बंद करून कुकर थंड करून घेऊया। कुकर थंड झालेला आहे, उघडून बघूया। तर बघू शकता छान असे आवळे उकडलेले आहे। डब्यावरती काढून घेऊया। आपण डब्यामध्ये पाणी घातलेलं नव्हतं, पण ते कुकरचं पाणी त्याच्यात गेलेले डब्यामध्ये ते काढून घेऊया। इथे ताटामध्ये काढून घ्यायचे आपल्याला। तर छान असे उकडलेले आहेत, आपल्याला ते मोकळे करून घ्यायचे आहेत। बघू शकता अशा पद्धतीने उकडलेले आहेत। तर दाबल्यानंतर असे फुटले पाहिजे, असे उकडलेले आहे। छान असे मस्त उकडलेले आहे। तर सर्व आपण आधी थंड करून घेऊया। अगदी सहजपणे बी मोकळे होते अशा पद्धतीने। तर अशा पद्धतीने बिया मोकळे झाले पाहिजे। हे साईडला टाकायचं बी। सर्व आवळ्यांचे असेच पाकळ्या मोकळ्या करून घेऊया। असं दाबून घ्यायचं थोडंसं, जास्त नाही त्याला जास्त दाबायचं। अशा पद्धतीने पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। मोर आवळा जर या पद्धतीने तुम्ही बनवला तर तुम्हाला वर्षभर 2 वर्षभर सुद्धा टिकेल। अशा पद्धतीने जर तुम्ही बनवला आणि तुम्ही जर समजा डायरेक्ट याचा जर बनवला ना मोर आवळा, तर ते काय होतं आपल्याला एवढं संपत नाही। एवढं संपलं नाही म्हणजे अर्धा खायचा आणि अर्धा वायाला जायचा। तर त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने जर केलं ना, तर 1 फोड घेतं माणूस, 2 फोड घेतं आणि तेवढं खायला आपल्याला तेवढंच लागतो। थोडासा रस्सा घ्यायचा, थोडंसं फोड घ्यायची। तर अशा पद्धतीने तुम्ही जर बनवला तर मोर आवळा तर खूपच छान होतो। अशाच पद्धतीने बनवा। डायरेक्ट जर बनवला सगटेचा तो संपत नाही एवढा खायला। या थंडीच्या दिवसामध्ये यो फायदेशीर पण खूप आहे, केसांसाठी सुद्धा फायदा होतो। एवढा छान असा रिझल्ट भेटतो। तर अशा पद्धतीने तुम्ही थंडीमध्ये बनवून ठेवला तर वर्षभर सुद्धा खाऊ शकता। इथं आपले सगळे आवळे सोलून झालेले आहे, पाकळ्या पाकळ्या तयार झालेल्या आहे। तर बघू शकता किती छान असं मस्त झालेले आहेत पाकळ्या। तर इथं आपल्याला अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो साखर घ्यायची आहे। तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा आवळे कढईमध्ये घालून घेऊया। इथे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे। गॅसवर ठेवण्याआधीच आपल्याला खालीवर करून घ्यायची, म्हणजे गॅसवर ठेवल्यानंतर डागत नाही कढई। तशी गॅसवर जर आपण ठेवली तर ती लगेच खाली डागायला लागते। अशा पद्धतीने खालीच मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतरच गॅसवर ठेवायचं। नंतर गॅसवर ठेवल्यानंतर हळूहळू लगेच तिचं पाणी व्हायला लागतं। अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया। आता गॅस चालू करूया। इथे मी गॅस चालू करते। कमी गॅसवर आपल्याला छान मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। हलवत राहायचं आहे सारखं। पाण्याचा वापर करायचा नाही। पाण्याचा वापर केला तर आता ते आवळ्यांमध्ये थोडंफार पाणी असतं आणि साखरेचं पाणी खूप सारं पाणी होऊन जातं, मग पाणी आटायला खूप वेळ लागतो।
त्याच्यामुळे पाण्याचा वापर करायचाच नाही, आहे त्याच्यामध्येच तुम्ही सारखं हलवत राहायचं. तर बघू शकता हळूहळू पाणी सुटायला लागलेलं आहे साखरेला, पण सारखं हलवत राहायचं आहे. पूर्णपणे साखर ओली झालेली आहे, पण तुम्ही जर हलवलं नाही तर अशीच साखर कडक होऊन जाईल. तर अशा पद्धतीने कमी गॅसवर सारखं हलवत राहायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, खूप वेळ लागत नाही, खूप छान होतं. तर अशा पद्धतीने पाणी सुटायला लागलेलं आहे बघा साखरेला छान असं. आपण पाण्याचा वापर न करता इथे साखर विरघळून घ्यायची आहे. बघू शकता साखरेचं पाणी तयार व्हायला लागलेलं आहे छान मस्त असं. आता इथं आपल्याला पाण्याची गरज नाही. तुम्ही जर पाणी टाकलं तर ते पाणी जास्त आटवायला वेळ लागते. तर पाणी तुम्हाला आटवायला जर समजा पटकन करायचं असेल तर अशा पद्धतीने करून घ्या. म्हणजे साखरेत पाणी जर घातलं तर खूप वेळ जातो आटायला. तर आटवण्यासाठी आपल्याला इथं वेळ नाही हो, पटकन दिशी झटपट झालं पाहिजे, त्याच्यासाठी साखरेला पाणी वापरायचं नाही. जर ते पाणी साखरेचं पाणी खूप सारं पाणी होऊन जातं, आवळीचं पण पाणी. तर अशा पद्धतीनेच हलवत राहायचं आणि सर्व पाणी एकत्र झाल्यानंतर मस्तपैकी आटवून घ्यायचं. इथं तुम्हाला जर समजा साखर नको असेल, साखर नसेल वापरायची, तर तुम्ही इथं गुळाचा वापर किंवा खडी साखरेचा सुद्धा वापर करू शकता. कमीच ठेवायचा, फुल गॅस करायचा नाही. आणि थोडंसं पाणी झाल्यानंतर थोडंसं दम्माने थोडंसं असं हलवायला लागायचं. म्हणजे आपल्या हाताला पण थोडंसं विश्रांती भेटली पाहिजे. सारखं हलवतो म्हटल्यानंतर आपल्याला पण खवट कामातून जातं, तर त्याच्यासाठी थोडंसं असं दम्माने हलवायचं. आता साखर विरघळलेली, आता ती काही खाली डागणार वगैरे काही नाही. कमी गॅसवर तुम्ही जर फुल गॅस केला तर मग ती डागू शकते. तर अशा पद्धतीने तिचं साखरेचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे. आणि याचं एक वैशिष्ट्य आहे, ज्याचं कोणाचं डोकं दुखत असन, पित्त होत असन, अशा लोकांसाठी मोरवळा खूप गुणकारिक आहे. हे तुम्ही अनिशापोटी 1 चमचा जर खाल्ला तर त्याच्याने पित्त राहून जाईल, डोकं दुखणंही राहून जाईल. खूप पौष्टिक आहे. मोरवळा झाल्यानंतर एका काचेच्या बरण्यामध्ये भरून घ्यायचा आणि रोज सकाळी ज्याला पित्त आहे, ज्याचं डोकं दुखतं, त्याने 1 किंवा 2 फोडी सकाळी खात जायच्या. त्याच्याने तुमचं पित्त पण राहील आणि डोकं दुखणंसुद्धा थांबेल. एवढं छान असे फायदेशीर आवळा आहे. तर ह्या मोरवळ्याचं पूर्णपणे पाणी तयार झालेलं आहे साखरेचं. तर बघू शकता मी पाण्याचा वापर करेल नाही, तुमच्यासमोर चालू आहे सगळं. अजिबात तुमच्या डोळ्याआड काहीच नाही आहे. तर तुम्ही म्हणाल पाण्याचा वगैरे वापर केला. पाण्याचा वापर केला असता तर अशी कडाला साखर राहिली नसती. तर ही कडाला साखर राहिलेली आहे, ते आपण पाण्याचा वापर केला नाही म्हणून साखर आहे कडेला. पाण्याचा वापर केला असता तर ही साखर राहिली नसती, ती सुद्धा विरघळून गेली असती लगेच तेव्हाच. ती अशी खाली काढून घेऊया आपण. तुम्ही मोरवळा कसा बनवता कसं नाही नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्ही जर अशाच पद्धतीने जर बनवत असाल, अशा पद्धतीने, तेही मला सांगा. तर अशा पद्धतीने जर बनवलं ना तर माणसाला जेवढं खायचं तेवढंच घेतो. डायरेक्ट सगट याचा बनवला ना तर तेवढं संपत नाही, चिगट हात होतात, खायला एवढं जात नाही. अर्धा खायचा ना अर्धा तसाच राहायचा. त्याच्यापेक्षा याच्यातली 1 फोडी घ्यायची, 2 फोडी घ्यायच्या, थोडासा रस्सा घ्यायचा, छान लागतं मस्त खायला. आता साखरेचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे. आता गॅस थोडासा मोठा करूया आपण. गॅस मोठा केल्यानंतर तेव्हाच पाणी लगेच उकळी यायला लागली त्याला बघा. उकळी आल्यानंतर जेवढी थोडीफार साखर होती ती सुद्धा आता याच्यामध्ये विरघळून जाईल. कडाकडाची सुद्धा साखर आता विरघळून जाईल. गॅस मी आता मोठा केलेला आहे, म्हणजे आपल्याला गॅस पुन्हा कमी करायचा आहे, पण ते साखरेचं पूर्णपणे पाणी होण्यासाठी मी थोडासा गॅस मोठा केला. आपण लगेचच कमी करणार आहोत. छान उकळी आलेली आहे आता बघा. आता ही कडाची साखर ती सुद्धा मध्ये आलेली आहे. गॅस कमी करूया आता. छान असा कलर झालेला आहे. कलर बघा किती छान असा मस्त झालेला आहे. मस्त शिजलेलं पण आहे आणि पाणीसुद्धा छान असं मस्त आटलेलं आहे. तर इथे मी घेतलेला 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. खूप छान असं अधूनमधून टेस्ट लागते, त्याच्यासाठी आपल्याला इथे बडीशेप घालून घ्यायची. 1 चमचा कच्ची बडीशेप घेतलेली आहे मी. छान मिक्स करून घेऊया. गॅस कमीच ठेवायचा, गॅस फुल करायचा नाही. 1 उकळी घेतल्यानंतर गॅस कमी ठेवायचा. छान मस्त हलवून घेऊया. मोरवळा छान असा मस्त बघा त्याच्यामध्ये पाक शिरलेला आहे, छान असा मस्त दिसतोय. कलर पण किती छान झालेला आहे बघा. आणि पाकसुद्धा घट्टसर झालेला आहे. तर बघू शकता जास्त घट्ट व्हायला वेळ लागत नाही.
तर आपल्याला इथे अर्धा तास लागलेला आहे. अर्ध्या तासामध्ये आपल्याला झालेलं आहे. तर गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया. बघूया थंड झाल्याच्या नंतर झाकण ठेवून देऊया. झाकण ठेवून देऊया आपण थंड होईपर्यंत. इथं आपल्याला मोरवळा तयार आहे. बघा किती छान मस्त झालेला आहे. कलर तर बघा एकच नंबर असा झालेला आहे. कलर बघू शकता तुम्ही किती छान असा मस्त झालेला आहे. जास्त शिजून दिल्यामुळं आणि छान असे मस्त आपण झाकण ठेवल्यामुळं मस्त कलर आलेला आहे. त्याला एकच नंबर असा कलर झालेला आहे. मोरवळ्याची रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. आणि आता हे आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे, म्हणजे वर्षभर कसं पण टिकलं जातं. पण इतकं छान झालेलं, एवढं मस्त झालेलं, वर्षभरसुद्धा टिकणार नाही. तुमच्याकडं 6 महिन्यामध्ये संपून जाईल किंवा 2 महिन्यामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये संपून जाईल. एवढी टेस्टी झालेलं आहे. तर मी एक खाऊन पाहिलं तर मला असं वाटत होतं मी अजून किती खाऊ किती नाही. असंच तुम्हाला सुद्धा वाटणार आहे मी किती खाऊन किती नाही. तर वर्षभर ठेवण्याची गरज सुद्धा नाही, इतक्यात संपून जाईल. तुम्ही हे चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता, ब्रेडला लावून सुद्धा खाऊ शकता. एवढं छान मस्त लागतं एकदम. नक्की करून बघा आणि ब्रेडला लावून खाऊन बघा. खूप छान, खूप चविष्ट आणि खूप मस्त होतं. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीनेच बनवून बघा. धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.